त्या अवताराचा विशेष तुम्हाला माहिती असेल, हा कोणत्या अवताराचा विशेष आहे, तर मग त्या अवताराचं नाव घेऊन, उदाहरणार्थ दत्तात्रेय प्रभूंचा विशेष आपल्याकडे आला, मग दत्तात्रेय प्रभूंच्या पवित्र सेवा संबंधाशी माझा दंडवत. माहूरला गेले तिथे दत्तात्रेय प्रभू, डोमेरामला गेले चक्रधर स्वामी, वृद्धपूरला गेले गोविंदप्रभू बाबा, फलटणला गेले चक्रपाणी महाराज, किंवा ज्या ज्या तुम्ही आश्रममध्ये गेले आपल्याला असेल माहिती त्याचा उल्लेख करा, नसेल तर सरळ म्हणायचं स्वामींच्या पवित्र सेवा संबंधी माझा दंडवत प्रणाम. झालं, सोपं काम आहे. पण हे करून म्हणावं लागतं, तेव्हा ते वंदन होत असतं. आपण गप्प बसून चालेल का? नाही चालणार. म्हणून आपण पाठीमागे बघितलं, आणि म्हणून जे काही आहे त्यांनी कानं सांगितली, कानाने आपण ऐकतो, पण कधी कानाने कधी ऐकायला भेटतं माहिती आहे का? ते कानही आपलं मन पहिलं स्थिर पाहिजे. सांगतात की ब्रह्मविद्या श्रवण करत असताना अधिकरणाचा शब्द आणि आपलं मन, आणि तिकडे देवाला पण निद्रा नाही आलेली पाहिजे, देवाला पौडाचा म्हणजे देव उठलेले पाहिजे असणावर, तेव्हा ते प्रणवतं. म्हणून असं कधी पण कुठं पण ऐकायचं नसतं. जरी ऐकायचं असेल आपल्याला व्यवस्थित मांडी घालून, मी तर तुम्हाला म्हटलं सेवा करताना ऐकत जा, स्मरण करताना आपण ऐकू शकता, किंवा आपण बसलो स्मरण कर तेव्हा ऐकू शकता, ऐकू शकतो की नाही आपण. हे ऐकताना मन स्थिर करावं लागतं, आणि शब्द आपलं जे काही कोणी सांगतोय तिकडे आपलं मन आणि आपले कान तिकडं पाहिजे. कोणी मला म्हटलं बाबा स्वयंपाक करताना करावं का, कसं चालेल ते? तुमचं मन त्या चपातीमध्ये, तुम्ही लावलं निरोपण इकडे बसले टीव्ही बघत, लावलं निरोपण, चालेल का? नाही चालणार. ते ब्रह्मविद्या शास्त्र आहे, ते तशा पद्धतीने जर ऐकलं तरच ते प्रणवतं, तरच समजतं. म्हणून सांगितलं की अधिकरण शब्द आणि आपलं मन, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. म्हणून मन स्थिर करून ते ऐकावं लागतं. म्हणून मन स्थिर म्हणजे काय? आपले कान तिकडे पाहिजे आणि आपलं मनही तिकडे पाहिजे. अस्थिर असेल तर आपण ऐकू का? नाही ऐकणार. म्हणून त्यांनी तो संदर्भ सांगितला, आपण ते बघितलं. आता पुढे येत बघूया, 7वी टीका आपण बघूया. 7वी टीका प्रारंभ. पाहूया. प्रसन्नतेचे निधान माझ्या दत्ताचे वदन, तिन्ही लोकाचेही मन करी देवाचे चिंतन, तिन्ही लोकाचेही मन करी देवाचे चिंतन. दत्त जगाचा तारक दत्त असतो बोधक, दत्त जगाचा तारक दत्त असतो बोधक. दत्ता माहूरचा राजा भिका म्हणे त्यासी पूजा, दत्ता माहूरचा राजा भिका म्हणे त्यासी पूजा. ऐसे अवघे त्रैलोक्य गुरुदत्तासी का वेधले, ऐसे अवघे त्रैलोक्य गुरुदत्तासी का वेधले. प्रसन्नतेचे निदान माझ्या दत्ताचे वदन, प्रसन्नतेचे निधान माझ्या दत्ताचे वदन. कवींनी अभंग सांगितला, ते म्हटले दत्तात्रेय, माझ्या दत्तात्रेय प्रभूंचं जे वदन आहे ते प्रसन्न आहे. तिन्ही लोक त्यांना का वेधले? जो दत्ता माहूरचा आहे, तो त्रैलोक्याचा गुरु आहे, त्याला काबर वेधले म्हणाले ना, तर त्या दत्तात्रेय प्रभूंचं वदन म्हणजे मुख प्रसन्न आहे म्हणून सगळेच त्यांना वेधले. त्याचं रहस्य सांगतात की संतोष एवं पुरुषस्य परम निधानम. संतोष हेच मानवाचं जसं तसं खरं धन आहे. बरोबर आहे. जीवनामध्ये धनसंपत्ती कोणती आहे? जो मनुष्य जीवनामध्ये संतोषी आहे, सुखी आहे, जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानतो, तो सर्वात सुखी, ते त्याचं खरं धन आहे. एक असा आहे की ती संपत्ती आहे पण सुखी नाही, तो दुखीच राहतो. एकाकडे काही का नसेना, परंतु जे मिळेल त्याच्यामध्ये सुखी राहतो. दत्तात्रेय प्रभूंनी आमची मधमाशी गुरु केली. ती मधमाशी काय करते? इथून थोडा गोळा करते, तिथून मध थोडा गोळा करते आणि संतोषी राहते, सगळीकडून थोडं थोडं घेते. किंवा ज्याप्रमाणे तो अजगर आहे, त्याला जरी भेटलं काही खाद्य तरी ठीक, नाही तर आपण निश्चिंत पडून राहतो. सुखी आहे की नाही? तो काही खटडोप करत नाही. मिळेल तर घेतो, नाही भेटलं ठीक.
तसा जो साधक आहे त्याला भेटली भिक्षा ठीक, नाही भेटलं स्वामींनी सांगितलं निश्चिंत राहा, आम्ही तुम्हाला प्राप्त करून देऊ. नाथोबांना सांगतात की नाही स्वामी चरित्रामध्ये, स्वामी सांगतात की तुम्ही जा त्या मंदिरामध्ये बसा आणि कोणतरी एक जण येईल तुम्हाला देईल. नाथोबांना वाटतं इतका उशीर झाला, इतका वेळ झाला, अजून कसं कोणी आलं नाही. नाथोबा शेवटी ते जे टिळी जानवं पुरून ठेवलं होतं की नाही त्यांनी, ते ब्राह्मण होते, ते काढलं त्यांनी परत. लगेच तितके मग तो ब्राह्मण आला. स्वामी सांगतात की थोडा जर धीर धरला असता आम्ही तुम्हाला सगळं प्राप्त करून दिलं असतं. म्हणजे मुद्दा सांगायचा की संतोष हे धन आपलं महत्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे मानवाचं धन संतोष आहे ते समाधानी राहणं. जो माणूस जे मिळेल त्याच्या समाधानी राहतो तो खरा मनुष्य. आणि एक फक्त हाव करत असतो, त्या पाठीमागे पळत असतो. एक पळतच नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं पुरुषांनी पाठीमागे नाही पळायचं पदार्थांच्या. जो पुरुष आहे ना त्याच्या पाठीमागे आपोआप पदार्थ लागतात. काही पुरुष पदार्थांच्या पाठीमागे पळतात, तर काहींना पदार्थांच्या पाठीमागे पळावं लागतं, काहींच्या पाठीमागे पदार्थ पळतात. आमचे स्वामी सांगतात की नाही, पुरुषाने आपले करणी करावं त्याला द्रव्याचे शते मिळतात. तो करणी म्हणून तुम्ही कर्तव्य करत राहा. बघा तुम्हाला बरोबर ईश्वर साह्य करणार. पण जर का तुमचं त्या कार्यामध्ये स्वार्थ संचरला तर मग देव तुम्हाला साह्य करणार नाही. तुम्हालाही करत नाही, आम्हालाही करत नाही. जसं तुम्ही म्हटले देवा मला काहीतरी तुला अर्पण करायचं किंवा मला घडलं पाहिजे, देव तुम्हाला बरोबर संपत्ती निर्माण करून देणार. फक्त तुम्ही इच्छा निर्माण करा. पण जर का तुम्ही त्यामध्ये स्वार्थ ठेवला तर मग कसं होईल, मग तुम्हाला नाही काही भेटणार. तसं देवाने जसं मला ठेवलं, ज्या परिस्थितीमध्ये मला ठेवलं, ज्या कंडिशनमध्ये मला ठेवलं त्याच्यामध्ये समाधान राहणं हे फार मोठं समाधान असतं. देवाला सांगायचं तेरा सुख भी कबूल, तेरा दुःख भी कबूल, तू जसं ठेवलं ते मला कबूल आहे. हे धनमोठं असतं माणसाचं. हो, एखादा असतो त्याला डनलपच्या गादीवर ज्याला झोप येत नाही, एक फाटक्या गोदडीवर झोपतो की नाही. धन आहे की सगळं, पण संतोष म्हणजे समाधान नाही. सगळ्या गोष्टी काही संपत्तीने समाधान भेटत नसतं. पैशावाले बी भरपूर दुःखी आहेत, संपत्तीवाले पण भरपूर दुःखी आहेत. सुखी कोण आहे आता? सामान्य आहे ना, ज्याला कसली काय असं अपेक्षा नाही, तो सुखी आहे. आणि त्याही मध्ये जो देवाचा साधक, देवाशी अनुसरलेला, देवाच्या मार्गावर चालणारा, देवाचं म्हटल्याप्रमाणे करणारा, तो सुखी आहे. त्याला कुठलंच दुःख नाही. मग तुम्ही राहो की आम्ही राहू, तुम्हालाही म्हटल्याप्रमाणे करावं लागतं, आम्हालाही म्हटल्याप्रमाणे करावं लागतं. जर तुम्ही प्रपंचामध्ये आहे, तुम्ही देवधर्म करत असाल, नित्यस्मरण करत असाल, पठण करत असाल, जो काही सांगितलं आचार तुम्ही करत असाल, तुम्ही सुद्धा सुखी राहणार. का? ही प्रसन्नता फार महत्वाची असते. आणि म्हटले तसं जसं मानवाचं धन संतोषी मानवाचं धन आहे, तसं म्हणाले परमेश्वराची प्रसन्नता ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. आणि ती परमेश्वराच्या मुखावर व्यक्त होत असते. म्हणून त्या मुखाबद्दल सांगतात ते कसं आहे. श्लोक क्रमांक 7 आपण उच्चारण करूया. प्रसन्न वदनं देवं त्रैलोक्य लोकवंदितं त्वां नमामि जगत्रात दत्तात्रेय नमस्तुते. शंका घेतात तर म्हटले दत्तात्रेय प्रभूंकडे असा कोणता गुण आहे की ज्यामुळे अनेक पंथोपंथाचे लोक दत्तात्रेय प्रभूंना वेदतात? असा कोणता गुण त्यांच्याकडे आहे? प्रसन्न वदनं देवम, ते म्हणाले दत्तात्रेय प्रभूंच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता हाच लोकप्रिय धर्म त्यांच्यामध्ये आहे. प्रसन्नतेची भाषा सर्वांना कळत असते, कारण की ती वाचायला पवित्र नजर लागते. आणि ती जी प्रसन्न नजर असते
ते पाहण्यासाठी अंतःकरण असावं लागतं. म्हणून तर महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, त्याचप्रमाणे रामदासी संप्रदाय, दत्त संप्रदाय, हे जे तीनमुखी मानतात त्याला अनन्य मार्गी म्हणतात. बघा ते दत्त संप्रदाय, वैष्णव, शैव सर्वच दत्तात्रय प्रभूंना पूजनीय मानतात. का बरं म्हणतात? त्यांच्यामुळे एक प्रकारची प्रसन्नता आहे. जसं गोरक्ष संप्रदाय, हे काय करतात? दत्तात्रय प्रभूंना मानतात. जसं ते शंकराचार्य आद्य आपण बघितलं ते की त्या शंकराचार्यांना दत्तात्रय प्रभूंचा वर होता. म्हणजे कोण? त्यांचे जे मूळ शंकराचार्य जे होते, तिथे गादीवर जे बसलेले परंपरेने आलेले पहिले शंकराचार्य, त्यांना दत्तात्रय प्रभूंचा वर आहे. आताही त्या गादीवर जो बसला त्याची काय होत असते? मानमान्यता होत असते. तो प्रसिद्धी पावलेला आहे. त्यांना सुद्धा दत्तात्रय प्रभूंचा वर आहे. ते सुद्धा संप्रदाय दत्तात्रय प्रभूंना मानतातच की दत्तात्रय प्रभूंना कुठलाच शत्रू नाहीये. कारण त्यांचं वैश्विक मूल्य आहे. जो वैश्विक, जो व्यापक असतो त्याला कधी शत्रू नसतो. आपले व्यक्तिगत आपल्याला शत्रू असतो किंवा प्रादेशिक ज्याचं मूल्य आहे त्याला शत्रू असतात. आता घरामध्ये शत्रू आपल्या गावामध्ये शत्रू असतात, आपल्या प्रदेशामध्ये शत्रुत्व असतं. परंतु जो वैश्विक असतो, जो व्यापक आहे, त्याला कधी शत्रू नसतो. दत्तात्रय प्रभूंना कुठला शत्रू नाही. जसं पंचमहाभूत आहे, यांना कुठे शत्रू आहेत का? नाही. ते स्वतः सक्षम आहेत. आणि म्हणून ज्याला शत्रूच नाहीये तो प्रसन्न आहे आणि त्यांच्या प्रसन्नतेमध्ये आनंद आहे. त्यांना प्रतिकूली कोणी भेटत नाही, त्यांना उदासी कोणी भेटत नाही. आमच्या स्वामींनी सांगितलं की नाही, दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी एकविध, म्हणजे त्यांना प्रतिकूल त्यांच्या ठिकाणी जीव नव्हते आणि उदासही नव्हते. सगळे जे काही गेले सगळे अनुकूळ होते. त्यांना सगळे अनुकूळच भेटले. स्वामींना काय तर प्रतिकूल भेटले, काही उदास भेटले, काही अनुकूळ भेटले, हो की नाही? म्हणजे गोपालकृष्णांना अनुकूळ भेटले राक्षस, प्रतिकूळ भेटले राक्षस, दुर्योधन उदास. आणि अनुकूळ कोण होते? पांडव, कुंती माता, द्रौपदी, सुदामा, हे सगळे अनुकूळ होते. परंतु दत्तात्रय प्रभूंना कोणी शत्रू नाहीये. गोपालकृष्णांना शत्रू होते. आमच्या स्वामींच्या ठिकाणी हे हेमाद्री पंडित, ब्रह्मसान, हे काही जे ब्राह्मण वर्ग, हे भकलाच की नाही? स्वामींचा त्यांनी विरोध केलाच की नाही? स्वामींना शत्रू होतेच की नाही? आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंना कोणी शत्रू नाहीये, ते अजात शत्रू आहेत. त्यांच्या ठिकाणी फक्त सांगितले की दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी फक्त अनुकूळच सांगितलेले आहे. तर म्हटले प्रसाद म्हणजे नेमकं काय? प्रसाद म्हणजे प्रसन्नता. प्रसाद दुःखाशी रिगावा नाही. म्हणजे जो प्रसन्न आहे त्याच्याकडे कधी दुःख नसतं. तिथे दुःख अजिबात प्रवेश करत नाही. गीतेने सांगितलं, गोपालकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात, प्रसादे सर्व दुःखाम हानिरश्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासो बुद्धी पर्यवतिष्ठते. एखादा उदास असेल, एखादा प्रतिकूल असेल, परंतु जो जर त्याचा भाव जर प्रसन्नतेकडे गेला ना, त्याची जे काही उदासीनता असते, जे काही दुःख असते, ते सर्व विरून जातं. त्याच्या मनात जे काही दुःख असतं त्याने प्रसन्नतेकडे गेला की दुःख ते मरून जातं आणि त्याची बुद्धी स्थिर होते. जेव्हा आम्ही शांताबाईसा बघितली, जेव्हा ती उदास झालती, मरण्याच्या हेतून निघून चालली होती, जेव्हा स्वामींची मूर्त पाहते, स्वामींकडे पाहिल्यानंतर तिला स्वामींची मूर्त प्रसन्न पाहिल्यानंतर तिचे दुःखातलं, जीवनातलं दुःख सगळं विसरून जाते. काय नेमकं विसरते की ती काय म्हटली होती की आता मी एक पोटाला बांधते, एक पाठीला बांधते आणि समुद्रामध्ये उडी मारते आणि मी बुडून जाईल. हा विचार मनामध्ये केला, दुःख निर्माण झालं. स्वामींची मूर्त बघितल्याबरोबर दुःख सगळं दूर झालेलं आहे. याला म्हणतात प्रसन्नतेचा अभाव. कारण का कुठे गेली ती? ज्या ठिकाणी प्रसन्नता आहे त्या ठिकाणी ती गेली.
गीतेने आम्हाला सांगितलं की जर आपण जर परमेश्वराचा प्रसाद ग्रहण केला, आपल्या सुद्धा आणि दुःखांचा नाश होऊन जात असतो. हे ताकद, हे सामर्थ्य त्या प्रसादामध्ये आहे. काय झालं? दुःखांचा नाश झाला. तो परमेश्वराकडे गेला की तो झाला ना प्रसाद तयार. दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी जे जे भक्त शरण गेले आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंची मूर्त प्रसन्न पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची प्रसन्नता निर्माण झालेली आहे. प्रसन्न होण्यासाठी प्रसन्न वस्तूकडे जावं लागतं. उदास वस्तूकडे जाऊन चालेल का? एखादा मनुष्य उदास आहे किंवा प्रतिकूल आहे, आपण जर त्यांच्या संगतीमध्ये गेलो, आपण तसं होऊन जाऊ की नाही? कुठे जावं लागेल? ज्याची वाणी प्रसन्न, ज्यांचं बोलणं आवडीच, ज्यांच्या बोलण्यामध्ये नम्रता आहे, ज्यांच्या वागण्यामध्ये नम्रता आहे, ज्यांच्या बोलण्यामध्ये ओलावा आहे, आपण तशा व्यक्तींकडे जातो की नाही? आपण त्यांचा सहवास करतो की नाही? करतो. तसं दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी जे जे आले ते सर्व त्यांचं दुःख दूर झालं. राणी मदलसा, आर्लक राजा, यदू राजा, पाहिले की नाही आपण? दैवल्य ऋषी प्रसन्न झाले ना ही लोक. त्यांनी मागावं, दत्तात्रय तथास्तु म्हणावं, तेही प्रसन्न चेहऱ्याने. जेव्हा आपण एखादं काही दान देत असतो की नाही, ते सुद्धा प्रसन्न चेहऱ्याने दिलं पाहिजे. आपल्याला काही भिक्षा वाढायची आहे किंवा दान करायचं आहे किंवा क्रिया करायची, ती सुद्धा आम्हाला प्रसन्नतेने करता आली पाहिजे. आपण म्हणतो ना, बाबा प्रसन्न होऊन घ्या बरं का, गोड करून घ्या. आपण देवाला सुद्धा उपहार दाखवताना, हे स्वामी राया परमेश्वरा पाची अवतारा, गोपालकृष्ण महाराज, दत्तात्रय महाराजा, चक्रपाणी महाराजा, गोविंदप्रभू बाबा, स्वामी चक्रधरा, हे जे मी अर्पण करतो, आपण सर्व प्रसन्नतेने स्वीकार करून घ्या. कसं अर्पण करावं लागतं? प्रसन्नतेने करावं लागतं. का चेहऱ्यावर 12 भावना करावं लागतं का अर्पण? काही देतांनी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं, चेहऱ्यावर त्यांच्या 12 वाजलेले दिसतात. 12 देतांनी देतो, पण तेच जर प्रसन्नतेने दिलं तर काय होत असतं? त्याचा मोठा लाभ असतो. म्हणून तुम्ही जे काय अर्पण करायचं, देवाला करा, गुरुला करा, प्रसन्न भावने अर्पण करायचं. या ठिकाणी सांगतात की दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी जी प्रसन्नता आहे, त्या प्रसन्नतेमुळे सगळे त्यांना कुणीही त्यांना प्रतिकूल नव्हता, सर्व त्यांच्या ठिकाणी अनुकूल होते. प्रत्यक्ष आमच्या स्वामींनी सांगितलं. तर म्हटले, मग वेद नेमकं कशाला म्हणावं? वेदाची काय व्याख्या केली त्यांनी? वेद म्हणजे अपूर्व आवड. जी प्रसन्नता असते ती कुणालाही आवडते. वेद म्हणजे आकर्षण. ज्याप्रमाणे लहान मुलगा असतो, त्याच्या चेहऱ्याचं आकर्षण सर्वांना असतं की नाही? कारण की ते निरागस असतं, तिथे कुठल्या प्रकारचा विकार नसतो. विकारांची अनुपस्थिती असते. आणि त्या मुलाचा जो चेहरा आहे तो लोभसवान असतो, गोंडस असतो, आणि तो चेहरा सर्वांना वेधून घेत असतो. ईश्वर तर प्रसन्नतेचा सागर आहे. म्हणून आपल्यामध्ये सांगितलं ना, स्थानवेद, मार्गवेद, मूर्तिवेद आणि नामवेद, हे जे 4 वेद आपले सांगितले, हे काय सांगितले? हे आवडीचे वलय आहेत. हे परमेश्वराचं वलय सांगितलेलं आहे. आपल्याला स्थानाचा वेध लागला की आपण त्या स्थानाला जातो. आपल्याला मार्गाची आवड लागली, आपण मार्गामध्ये जातो. पण कधी निर्माण झाली ती प्रसन्नता? आपल्यामध्ये निर्माण केली आपण, झाली, नंतर आपण तिकडे गेलो. तसं परमेश्वरच का म्हणलं नाही? जे साधन आहे परमेश्वराचं, स्थान, मार्ग, यांची सुद्धा आवड निर्माण झाली की आपल्याला बरोबर काय होत असते? सवड निर्माण होत असते. आणि म्हणून आपल्याला जर आवड निर्माण झाली तर मग आपण सवड निर्माण करत असतो, आणि तीच आवड आम्हाला चिंतमुक्त करणारी असते. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी स्थानाची महती समजली किंवा त्या मार्गाची महती समजली किंवा एखाद्या अधिकरणाची महती समजली, तर आपण काय केलं पाहिजे?
वेळातला वेळ काढून आवडीपूर्वक स्थानवंदन करायला किंवा त्या मार्गाच्या भेटीला किंवा त्या गुरूंच्या भेटीला गेलं पाहिजे. प्रपंचामध्ये तुम्ही कुठे कार्याला जाता, तुम्हाला सवड असते का? नाही, पण तुम्ही आवड निर्माण करून सवड काढून त्या कार्यामध्ये जाता. तसंही परमार्थामध्ये सुद्धा एका धार्मिक कार्यात आम्हाला सहभागी व्हायचं आहे. मग काय स्थानवंदन करायचं, प्रसादवंदन करायचं, तिथे सुद्धा आवड निर्माण करून आपण गेलं पाहिजे. पण आपल्याला नेमकं कसं होतं माहिती आहे का? आपण तर पहिलेच प्रपंचामध्ये उदास, आणि मग धर्म म्हटलं की अनेक उदासीनता शिरते आपल्यामध्ये. काही काहींना सिंचरते, काही काहींना कुठं लग्न कार्य म्हटलं की पटकन पळत जातील. परंतु एखादा मार्ग जवळ आला किंवा जवळ स्थान आहे किंवा कुठे काही मंगळकाळ कोण्या बाबाचं निरूपण आहे, तर यांना वेळ नाही भेटणार. विचारलं ना का बरं? नाही बाबा, वेळच भेटला नाही, वेळच नव्हता, रिकामपणच झालं नाही. प्रपंचामध्ये कसं रिकामपण काढतो बरोबर, कसे लग्नाला पळता बरोबर तिकडे, किंवा कुठे काही फंक्शन असलं की बरोबर वेळ काढून जाता. तसं धर्मकार्यासाठी पण वेळ दिला पाहिजे की नाही? हा पण कोण देईल? जो प्रसन्न आहे तो वेळ देऊ शकतो. उदास माणूस वेळ नाही देणार. किंवा जो प्रतिकूल आहे त्याला काही आवड निर्माण नाही होणार. प्रसन्नता निर्माण करण्यासाठी सुद्धा आपल्या ठिकाणी अनुकूल असणं फार महत्वाचं असतं. अरे प्रसन्न म्हणजे परमेश्वर, तो प्राप्त करायचा ना आपल्याला. आपल्याला सुद्धा प्रसन्न होऊन जावं लागेल की नाही? का देवाची भक्ती उदासीनतेने करावी लागेल? का प्रतिकूलतेने करावं लागेल? नाही चालणार. आणि म्हणून जे काही तुम्हाला घ्यायचं, जे करायचंय ते सगळं आवडी निर्माण करावं लागतं. आणि म्हणून प्रसन्नता निर्माण करावं लागते. जसं परमेश्वर हा प्रसन्न आहे, त्याचं मुख प्रसन्न आहे, तो सर्व काळ देणारा आहे. फक्त आपल्याला तिकडे त्या प्रसन्नतेने आणि आवडीने आपल्याला तिकडे जाता आलं पाहिजे. म्हणून संत एकनाथ आपल्या अभंगामध्ये म्हणतात, आवडीने भावे हारे नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व काळ. आवडीने भावे हारी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व काळ. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवाचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ. तुझ मोकलिले ऐसे नाही, तुझ मोकलिले ऐसे नाही, तुझ मोकलिले ऐसे नाही. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व काळ. तुझी चिंता त्यासी सर्व काळ, तुझी चिंता त्यासी सर्व काळ. अशा प्रकारे एकनाथांनी आपल्या अभंगामध्ये परमेश्वराचं नाम जर तुम्ही आवडीपूर्वक जर घेतलं तर परमेश्वर तुमची सगळी चिंता दूर करेल. आणि म्हणून देवावरची आवड ही देवावर जबाबदारी टाकत असते. नामस्मरणाचा पहिला म्हणजे आवड. सांगितलं की नामच 10 ठायमध्ये त्याने काय सांगितलं? पहिलं नामे वेद. ज्याला नामाने पहिला वेद झाला, नंतर त्याला बोध होत असतो. एकाला नामाने वेद होतो, एकाला नामाने बोध होत असतो. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? पहिली नामाची तुम्ही आवड निर्माण करा. स्मरण तरी कोण करू शकतो? ज्याला आवड आहे, जो अधिकारी आहे तो स्मरण करू शकतो. कोणी पण फालतू करेल का स्मरण देवाचं? नाही करू शकणार. किंवा जो अनाधिकारी आहे तो स्मरण करेल का देवाचं? नाही करणार. किंवा ज्याला अनावडी आहे तो स्मरण करेल का देवाचं? नाही. परमेश्वराचा कुठलाही विधी करत असताना आवड आणि प्रसन्नता फार महत्वाची आहे. कारण की तोच प्रसन्न आहे ना परमेश्वर, आणि तो आपली क्रिया आवडीपूर्वक स्वीकार करत असतो. म्हणून प्रसन्नता आणि आवडी ह्या 2 गोष्टी जीवाकडे असणं फार महत्वाचं आहे. स्मरण असेल ती आवडीने करावं. त्याचप्रमाणे नामस्मरण घेतल्यानंतर, नाम धारण केल्यानंतर
पुढचा जो प्रवास आहे तो म्हणजे अनुसरणाचा असतो. अनुसरण जरी घ्यायचं आहे तर आपल्याला काय सांगितली? अनुसरणाची. परमेश्वराच्या प्रत्येक विधीमध्ये मग ती नामस्मरणाची असेल, अनुसरण्याची असेल, काही अर्पण करण्याचा विधी असेल, जेव्हा आपण विडदरी समर्पण करतो तो सुद्धा त्याही ठिकाणी आवड असणं फार गरजेचं आहे. एखाद्या साधकाच्या ठिकाणी क्रिया करायची आहे किंवा स्थानवंदन करण्यासाठी जातो आहोत, तिथे सुद्धा गेल्यानंतर सगळा तो विधी आवडीपूर्वकच करावा आणि करता आला पाहिजे. उपदेश जरी घ्यायचा आहे, फक्त कोणी घ्या घ्या म्हणून घेऊ नका. तुम्हाला आवड आहे का? नसेल तर ती पहिली आवड आपल्यामध्ये निर्माण करा. आवडीचा जो प्रवास आहे हा महत्त्वपूर्ण असतो. आणि मग तुमचा आवडीने प्रवास सुरू झाला की बरोबर तुम्हाला तो नामधारकापासून तो अनुसरणापर्यंत तुमची आवड तुम्हाला अनुसरणापर्यंत घेऊन जात असते. पण हे सगळं कुठून निर्माण होतं? हे सगळे प्रसन्नतेमधून निर्माण होत असतं. परमेश्वर तरी काय आहे? प्रसन्नच आहेत की नाही? मग त्यांच्याकडे जायचंय ना आपल्याला, ती सुद्धा सगळे आवडीने आणि प्रसन्नतेने जावं लागेल. जेव्हा कुठे कुठे जाण्याचा प्रसंग येतो, मी दोष नाही काढत पण वास्तव सांगतो असतो. कुठे कुठे जाण्याचा प्रसंग येतो निरूपणाच्या माध्यमाने, तिथे कुठे प्रसन्नता जाणवते त्या घरामध्ये, कुठे उदासीनता जाणवते त्या घरामध्ये. असं का बरं झालं? देवपूजा आमच्याकडे आहे, देवपूजा तुमच्याकडे पण आहे. असं का बरं झालं? कारण की तुमच्या घरी फक्त देवपूजा आहे, परंतु तुम्ही ती आवडीने करत नाहीये. ज्या घरामध्ये त्रिकाळ आरती चालते तिथे प्रसन्नता जाणवते. आपल्याकडे पूजा आहे, विशेष आहे, चांगले विशेष आहेत की, पण उदासीनता का निर्माण झाली? पण आपल्या आवडीपूर्वक कुठली क्रियाच आपण करत नाहीये. फक्त विशेष आहे, फक्त देवपूजा आहे, चालेल का? आरती करावं लागेल, पूजावसर करावं लागेल, तेव्हा ती अधिष्ठानामध्ये प्रसन्नता निर्माण होत असते. आमच्यामध्ये प्रसन्नता येत असते. आपण आरती करा किंवा आरतीमध्ये आपण उभं राहतो, कसं म्हणाला प्रसन्न वाटतं की नाही आपल्याला? किंवा देवाचं आपण एखादं स्तुतीस्तवन गातो, प्रसन्न वाटतं की नाही आपल्याला? का बरं वाटतं ते? ती स्तुती जी आहे, असणारा प्रसन्न परमेश्वर त्याची स्तुती आहे. तुम्ही करा बरं देवतेची, करा बरं कुठल्या जीवाची, वाटली का तुम्हाला प्रसन्नता? नाही वाटणार. म्हणून कुठे कुठे असं पाहण्यामध्ये येतं. म्हणून ज्यांची त्रिकाळ पूजा चालते त्या घरामध्ये जाणवतं की इथे प्रसन्नता आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसते. जे त्रिकाळ पूजावसर करतात की नाही, उपदेशी अनुयायी, त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर त्यांची ओळखण आम्हाला होत असते की हा उदास का बरं आहे, हा प्रसन्न का बरं आहे. जिथे अनावडी दिसते तिथे समजायचं इथे काही चालत नाही, फक्त नावाला परंपरेच्या पिढ्यानपिढ्या आम्ही फक्त उपदेशी आहोत. फक्त असून चालेल का? अरे ती आवड आपल्यात निर्माण करावी लागेल की नाही? आवड जर निर्माण केली, पुढे प्रसन्नता निर्माण आमच्यामध्ये होते, नंतर आम्ही कार्य करू लागू. अनुसरणाचा प्रवास सुद्धा अशा पद्धतीने सुरुवात होत असतो. अनुसरण म्हणजे काय? अनुसरण म्हणजे एक प्रकारची आवडच आहे आणि प्रसन्नतेने देवाला शरण जावं लागतं. इथं कोणी मानवा संप्रदायामध्ये कोणी हाणून मारून मुसलमान कोणी करत नाही. इथे प्रसन्नता आहे. आणि म्हणून म्हटले कवींनी नमस्कार कोणाला केला? प्रसन्न असलेल्या देवाला नमस्कार केला. इतर तर कुठंच त्यांनी नमस्कार नाही केला. प्रसन्न वदनम देवम, ज्या देवाचं वदन प्रसन्न आहे ना त्याला नमस्कार केला. सगळ्यांनी सगळ्या संप्रदायाने नमस्कार केला. तिथे प्रसन्नता आहे. म्हणून मानव संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, इथे सगळा विधी प्रसन्नतेने केला जातो आणि तो करावा. अनावडीपूर्वक काही चालत नाही. जर का तुम्ही अप्रसन्नतेने केलं, अनावडीपूर्वक केलं, तर परमेश्वर त्याचा स्वीकारही करत नाहीये. म्हणजे काही राहो, भिक्षा राहो
की दीक्षा राहो, काही राहो. भिक्षा जरी वाढायची ती प्रसन्नतेने वाढायची, दीक्षा जरी घ्यायची तर ती प्रसन्नतेने घ्यायची असते. भलं करायचं ना मग घ्यायची, आवडीपूर्वक करा. नसलं आवडीपूर्वक जमल, देव म्हणतो कशा का प्रकारे आला ना माझ्याकडे त्याला मी देतो. पण तेच जर प्रसन्नतेपूर्वक जर केली, तुम्ही भोजन तर दिलंच की, परंतु ते नाक मुरडून दिलं आणि एकाने हसतपूर्वक दिलं तर कोणाचं महत्वाचं आहे ते? ज्याने प्रसन्न होऊन दिलं, हसत हसत गेलं ते. तर काही काही आपण पाहतो, कधी कुठे जणांचा योग असतो, काही काहींची कशी असते, उदास प्रवृत्ती असते. आले का आले बाबा, गेले का गेले. एक कसा 2 पावले समोर जातो, तिथे आवड दिसते. मी आज साधनाची आवड आम्हाला निर्माण करावी लागेल. साधनाची आवड पाहिजे, नंतर आपल्याला ती देवाची आवड निर्माण होईल. देवाची तर पाहिजेच की, साधनाचीही पाहिजे. तर म्हणाले परमेश्वराचं मुख प्रसन्न आहे. मग तो परमेश्वर, तो देव काय देतो? जीवांना काय देतो परमेश्वर? ना म्हणाले जो परमेश्वर सामान्य सुखापासून नित्य आनंदाचं दान करत असतो. जसा तसा परमेश्वर खरा औदार्यवंत आहे. त्याच्यामध्ये दातृत्व हा भाव आहे. अपात्र जीवाला, अयोग्य जीवाला परमेश्वर त्याला योग्य करून दान देत असतात, भरभरून देत असतो. म्हणतात ना, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. देणारे 1000 आहेत, पण माझी झोळीमध्ये मावत नाही. परमेश्वर जो देतो, औदार्यवंत सांगितला, उदारतेने देतो, सर्वस्व आपल्याला देत असतो. बाबांनी प्रायश्चित केलं बघा. शेवटचं कडवं आहे ते, दयाळू कृपाळू तो औदार्यवंता, आभाळावुनिया थोर दोषवंता, तुला धमाचा जरी वीट आला, क्षमा करा दयाळा, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. परमेश्वर दयाळू मयाळू आहेच, इतकंच आहे का म्हणाले, औदार्य सुद्धा आहे. जरी आपल्याकडून काही चुका झाल्या, काही दोष घडले, तरी परमेश्वर ते दोष जीवाचे पोटामध्ये सामावतात, तरी पुढे त्याला ज्ञान देतात. भरभरून देतो. जीवाला अपेक्षा असते, परंतु परमेश्वर निरपेक्ष आहे. त्याला कुठली अपेक्षा नाही जीवाकडून, फक्त त्याने मला एक जन्म द्यावा ही मात्र परमेश्वराला अपेक्षा असते. तो आपल्याला काय मागतोय? फक्त देवाने मला एक जन्म मागितला की नाही, बाकी काही मागितलं का आपल्याला? तरी पण आपल्याला देणं होतो का? तो नाही. आपण फक्त अपेक्षा, आपण काही कोणाला देतो ना, अपेक्षेने देत असतो, हा मला काही देईल म्हणून आपण त्याला देत असतो. परमेश्वर निरपेक्ष आहे, भरभरून देतो. गोपालकृष्णांनी सुधाम्याला सुवर्णनगरी दिली, काय अपेक्षा केली का त्याच्याकडून? नाही काही केली. पण त्याला वाटायचं की नाही देवाने मनाला काहीच दिलं नाही, त्याला भरभरून दिलं. त्याच्या मनात जेवढं नव्हतं त्याच्या अधिकारापेक्षा भरपूर त्याला देऊन टाकलं. अरे परमेश्वर आपल्याला जे ज्ञान देतो, आपला अधिकार आहे का तेवढा? तरी पण याची अपात्रता दूर केली. हा जो अयोग्य होता, अयोग्य म्हणजे अपात्र होता, याला योग्य केलं. कसं योग्य केलं? ज्ञानाचा, प्रेमाचा अधिकार याला घडवला, याला भजन घडवलं. जेव्हा जीवाला भजनरूपी क्रिया घडतात तेव्हा तो योग्य होत असतो. आपल्यामध्ये पद्धत आहे, स्थानवंदन करावं, योग्यता निर्माण होते, प्रसाद वंदन करावा, आपल्यामध्ये उजळता येत असते. स्थानवंदन केले की कर्मनाश होतो, योग्यता होत असते, अडथळे आपले दूर होतात. कधी होतील? आपण केल्यानंतर, ते उदारतेने केल्यानंतर. आमच्यामध्ये सांगितले, बहुते भिक्षुके बहुते वासनिके भेटावे, बहुते स्थाने बहुते प्रसादे नमस्कार करावे. हे भाग्याचं लक्षण सांगितलेलं आहे. ईश्वर भेटीचा आनंद तो सांगितलेला आहे.
म्हणून मंगळकाळ काही सामान्य नसतो. म्हणून जेव्हा आपण एखाद्या कार्यात मंगळकाळामध्ये आपण सहभागी होतो, तिथे आपल्याला परमेश्वर काहीतरी द्यावे असं वाटतं. म्हणून मंगळकाळानं चुकावे. कुठे आरती असेल, कुठे मंगळकाळ असेल, आपण चुकलं नाही पाहिजे. निरूपणाचा काळ असेल, आपण चुकलं नाही पाहिजे. किंवा जे निरूपण आपल्याकडे येतं ते आवडीने आपण ऐकलं पाहिजे. फक्त आपल्याला देवाकडे ते मागता आलं पाहिजे. मागणाऱ्याची पात्रता असावी लागते. काय मागता यावं हे मागता आलं पाहिजे. देतो तुम्हाला. तर असं होऊ नये एखादा कल्पवृक्ष झाडाखाली उभा राहिला आणि तो दुसरीकडे मागण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला माहिती नाही की कल्पवृक्ष सगळं काही देऊ शकतं. फक्त ते ओळखता आलं पाहिजे, मागता आलं पाहिजे. आमच्या स्वामी दृष्टांत सांगितला वेवाचा. पाठीमाग तुम्हाला सांगितलं होता, कोणतरी एक तो टोपले विणणारा रस्त्याने चाललेला असतो आणि मग एक झाडाखाली झोपतो. त्याला वाटलं सामान्य झाड आहे, पण ते कल्पवृक्ष असतं. कल्पवृक्ष म्हणजे जे तुम्ही मागितलं, जे मनात चिंतलं तुम्हाला तर देणार, त्याला कल्पवृक्ष असं म्हणतात. आणि तो म्हणतो जर मला ह्या झाडाने मोडीतोडी वेव जर मला दिलं तर बरं होईल. तर बांबू आडावा तिडवा पडतो. तर म्हणतो अरे मी कल्पवृक्ष आहे ना, माग ना, मी प्रसन्न झालो, काय पाहिजे तुला? म्हणतो नको नको, मला ना वाकडं तिकडं बांबूच दे. मागता यायला पाहिजे. म्हणून आपल्याला परमेश्वराला मागता आलं पाहिजे. काही मागा. सर्वात मोठी गादी आहे. एक फोटो बी काढलं सो. भरपूर जरी नाही मागता आलं, कमीत कमी थोडं तरी मागायला शिका. दाय पसाय म्हणजे नेमकं काय सांगितलं? दाय पसाय म्हणजे मला परमेश्वराची भक्ती आचरता यावी, थोडंफार मला चिंतन करता यावं, मला थोडीफार सेवा करता यावी. जसं दाय पसाय म्हणजे ज्याप्रमाणे आपण ती माता असते की नाही, ती मुलाला थोडंफार देते, तेवढं समाधान मानतो. पण तो आईला मागतो की नाही? मागितल्यानंतर देतो. तसं देवाला, देव तर सर्वज्ञ आहेच की. देवाला तुम्ही मागा, मग तुम्हाला देणार. स्वार्थ नका मागू, निस्वार्थ मागा. आपण स्वार्थीच आहोत, आपण स्वार्थ मागणारच की, परंतु कधी निस्वार्थी मागता आलं पाहिजे. देवा तुझं ज्ञान झालं पाहिजे, मला प्रेम झालं पाहिजे, माझा अधिकार वाढला पाहिजे, जसं अनुसरण मला घडलं पाहिजे, मला परमार्गाची सेवा घडली पाहिजे. हे आपण मागू शकतो की नाही? हे देवाला मागावं. देव सांगतात की तुम्हाला जे बाकीचं ते कर्मवशी पावेलच की. संपत्ती का मागायची ती आपल्याला देवाने दिलीच की पहिली. जे दिलं त्याच्यामध्ये सुखी आणि समाधानी राहायचं असतं. पण आपलं सुख समाधान त्याच्यामध्ये आहे का? नसतं. आपण खूप मोठी अपेक्षा करत असतो. मागत असताना हे मागायचं. म्हणून कान्होबांच्या दृष्टिकोनातून काय मागावं हे त्यांनी सांगितलं. फार सुंदर त्यांनी सांगितलं कसं मागावं. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले, दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य, पतित पावन ब्रीद चराचर, पतित पावन ब्रीद चराचर, पातकी अपार उद्धरिले, पातकी अपार उद्धरिले, तो क्या बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, तू क्या बंधू म्हणे द्रौपदीचा धावा, केला तैसा पावे मला आता, केला तैसा पावे मला आता, कुठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला.
अशा प्रकारे भक्ताने परमेश्वराला काय मागावं हे त्यांनी सांगितलं. महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रौपदी पांडव द्यूतामध्ये हरतात आणि त्या द्रौपदीला दासीप्रमाणे त्याही पेक्षा हीन वागणूक तिला दिली जाते आणि तिला ओढत ओढत दुःशासन तिला भर सभेमध्ये आणतो. भर सभेमध्ये आणल्यानंतर दुर्योधन सांगतो की स्वतःच्या भावाला हिला आता विवस्त्र कर. दुःशासन ही आपल्या भावाचा ऐकणारा लगेच त्याने द्रौपदीच्या साडीला हात घातला आणि त्यावेळेस द्रौपदी जेव्हा धृतराष्ट्राकडे गेली, पितामह भीष्मांकडे गेली, द्रोणांकडे गेली, परंतु कोणी तिला तिचं सहाय्य केलं का? तिचं रक्षण नाही केलं. आणि मग तिला शेवटी आठवलं जे 5 पांडव होते वीर, त्यांना कोणी पराभूत करू शकत नव्हता, त्यांच्याकडे गेली. त्यांनी आपल्या मानाखाली घातलं कारण ते गुलाम झालेले होते. आणि मग तिला आठवलं की माझा देव, माझा द्वारकाधीश श्री गोपाल कृष्ण महाराज द्वारकेचा राणा. आणि मग त्या देवाचा त्यांनी धावा सुरू केला आणि म्हणते की हे द्वारकेच्या राणा, तू कुठे गुंतलास? मी तुझी भक्त संकटामध्ये सापडलेली आहे. श्रीकृष्णा, तू वेळ लावू नको, लवकर धावून ये. तू माझा सखा आहे, तू माझा माता पिता सर्वस्व तू आहे देवा, तू कुठे गुंतून बसला? द्वारकेच्या राणाला म्हणजे देवाला द्रौपदी माता हाक मारते आहे. नेमकं कुठं काय मागावंही समजलं पाहिजे, कधी काय मागावं समजलं पाहिजे. द्रौपदी मातेला समजलं की आता कुठलेच आपला पती नाही, नातेवाईक कुणीच नाही आता मला वाचू शकत. फक्त माझा द्वारकेचा राणा जो परमेश्वर आहे ना, तो मला आता वाचू शकतो. म्हणून त्याने त्याचं चिंतन, देवाचं चिंतन केलं, देवाची प्रार्थना केली. ती म्हणते देवा आता माझा सांभाळ करणारा तूच आहे. प्रपंचामध्ये आपण पाहतो कोण कोणाचं प्रपंचामध्ये आहे का कोणी कोणाचं? नाही कोणी कोणाचं. पण आपण सोडतो का त्यांना? अजिबात सोडत नाही. वाटतं का आपण देवाचा धावा करावा की देवा चिंतन करावं, आपला जो काही वेळ आहे प्रपंचामधला आपण तो परमार्थाशी द्यावा, असं वाटतं का आपल्याला? अजिबात वाटत नाही. माहिती आहे ते दुःखरूप आहे, ते दुःख देणारा आहे, तर आपण त्याची संगत सोडतो का? आपण त्याला धरून बसलेलो, आपण अजिबात त्याला सोडत नाहीये. द्रौपदी माता संकटामध्ये देवाचा धावा करते. गोपाल कृष्ण महाराज लगेच चिंतन केल्याबरोबर लगेच सांगतात की आपल्या आसनं उठतात. सत्यबाबा म्हणते कुठे चाललात? देव सांगतात की माझा भक्त जो आहे ना तो आता संकटामध्ये, माझी भगिनी आता संकटामध्ये आहे, मला आता लवकर जावं लागेल. देवाने आपल्या अंगाचं पितांबर खाली टाकून दिला. देवाला कसलंही भान राहिलं नाही आणि आमचे गोपालकृष्ण महाराज क्षणाचा विचार न करता द्रौपदी मातेच्या संकटामध्ये धावून जातात आणि तिला नाना प्रकारची वस्त्र पुरवतात. पहिली जी द्रौपदीची जी ते अब्रू होती ते आमच्या देवाने वाचवली. स्त्रियांचा अपमान तिथे होऊ दिला नाही. जर द्रौपदीचा अपमान झाला असता, समग्र स्त्री जातीचा अपमान झाला असता. आमच्या गोपालकृष्णांनी तो अपमान होऊ दिला नाहीये. का? भक्त द्रौपदी माता त्यांची भक्त होती आणि भक्ताला देव कधी संकटामध्ये देतो का? कधी अडचणी देतो का? त्यालाच तर भक्त म्हटलेलं आहे. आणि मग पण हे कधी झालं? हे कधी काय मागितलं होतं याचाही पहिला प्रसंग आहे. ज्यावेळेस शिशुपालाच्या वधाच्या प्रसंगी देवाचं बोट कापलं गेलं, द्रौपदीने एक एक चिंदी देवाला बांधली, तेव्हा देव म्हणतात की द्रौपदी माग ना, तुला काय मागायचं मला माग. त्यांनी सांगितलं देवा तुझ्यासारखा परमेश्वर भाऊ माझ्या पाठीशी असताना मला कुठल्या प्रकारचं विघ्न येणार आहे? देवाने सांगितलं असं काही सांगता येत नाही, कधी पण चुकू शकतो आणि म्हणून सांग. त्यांनी सांगितलं देवा जेव्हा कधी मी संकटात सापडेल ना, जेव्हा मी तुमचं चिंतन करेल तेव्हा मात्र आपण माझ्या संकटामध्ये धावून या.
तिने सांगितलं काही नको देवा मला, फक्त तुमचं साह्य मला पाहिजे. आणि द्रौपदी तेव्हा देव सांगतात की जेव्हा द्रौपदी, जेव्हा तुझ्यावर वेळ येईल ना, तेव्हा मी तू एका चिंधीची भरपाई मी तुला करून देईल. तुला कुठलाही तुझ्या केसाला धक्का लागणार नाहीये. पण कधी हे पहिलं मागावं लागलं. दाय पसाय मागता आलं पाहिजे. पहिलं मागावं लागतं. मागण्यापेक्षा पहिलं पेरावं लागतं. पेरलं की नंतर ते बरोबर भेटत असतं. द्रौपदी मातेने पहिलं पेरलं, पहिलं पेरून ठेवलं. आपण तर पहिलं पेरण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त भोगवता का हे पाहत असतो, काय भेटतं का आपण हे पाहत असतो. आपण तर पहिला काही देण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त मला कसं भेटेल आपण हा प्रयत्न करत असतो. म्हणून द्रौपदी मातेने ज्याप्रमाणे धावा केला, तशा पद्धतीने आम्हालाही देवाचा धावा करता आला पाहिजे. पण तो करत असताना पहिलं आम्हालाही काही देवाला वेळ द्यावा लागेल की नाही. वेळ म्हणजे त्याचं स्मरण करावं लागेल, चिंतन करावं लागेल, पठण करावं लागेल, तरच आम्हाला भेटणार की नाही. आणि म्हणून द्रौपदी मातेप्रमाणे आपणही देवाची भक्ती करून, त्या द्रौपदी मातेने जसं परमेश्वराला आपल्या परमेश्वर जो आहे देवाला सुद्धा सगळं सोडून तिथे यावं लागलं की नाही. कधी द्रौपदी मातेची भक्ती उत्कट होती. युद्धाचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला वाटतं की फक्त देवाने, देव तिचे बंधू होते म्हणून वस्त्र पुरवली, नाही, त्याही अगोदर ती चिंधी बांधली, एका धाग्याची भरपाई. देव, तुम्ही देवाला 1 रुपया द्या, तुम्हाला तो 10 रुपये देणारच आहे. पण कधी करतो, आधी करावं लागतं, नंतर भेटत असतं. तसं दत्तात्रय प्रभूंनीही आपल्या भक्तांना सर्वच दिलेलं आहे. तर आपण त्यांना काय द्यावं. दत्तात्रय प्रभूंनी तथास्तु म्हटलं की सगळं भेटून गेलं. देवल्याला म्हटले तथास्तु, त्याच्या विनंतीचा स्वीकार केला, देऊन टाकलं. आत्ता इथे लिंग आहे की नाही माहूरला. परमेश्वर भक्ताने मागावं आणि परमेश्वराने द्यावं, फक्त आपल्याला ते मागता आलं पाहिजे. आत्मऋषीने काय मागवून घेतलं की आपण इथे जोपर्यंत आहात तिथे पंचेश्वरला भोजनाला या. विनंती केली की नाही, मागून घेतलं की नाही, नित्यच मागून घेतलं. जोपर्यंत आता हे युग आहे तोपर्यंत त्या भक्तांची आणि त्या परमेश्वर आठवण होणारच की नाही. अजरामर झाले ना काही भक्त. द्वापरयुगामध्ये पाहतो जसं गोपालकृष्ण अर्जुन होते, कुंती माता, द्रौपदी माता भक्त झाले की नाही अजरामर. जसं आमच्या चरित्रामध्ये नागदेवाचार्य, महादाईसा, महिमभट्ट असं काही परिवार होताच की नाही. त्यांची विशेषता आहेच की नाही एक प्रकारची. प्रत्येकाची विशेषता आहेच की नाही. भक्ता देवासोबत भक्तही त्यांचंही अलौकिकपणा वाढलेला आहे. आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंनी भक्तांना सर्व दिलं. तर म्हटलं आपण त्यांना काय द्यावं, आपण काय द्यावं परमेश्वराला. देवाने दिलं की आपल्याला आपण काय द्यावं. त्वाम नमामि जगत्रात, नमस्कारातून नम्रता द्यावी. जे आपण जपून ठेवलेलं असतं ते लहानपण द्यावं. म्हणजे देवाच्या समोर आपल्याला नम्र होता आलं पाहिजे. आपण किती जरी मोठे झालो आपल्याला वागता आलं पाहिजे, नम्र होता आलं पाहिजे. आपल्याला देवाला नमस्कार करता आला पाहिजे, गुरुजनांना नमस्कार करता आला पाहिजे. आणि परमेश्वराला नमस्कार करून आपल्याला त्या देवाला आपल्या अंतःकरणामध्ये अंतर्गम्य म्हणजे आठवताही आलं पाहिजे. याला म्हणतात समर्पण. आपण क्षुद्र आहोत तरी आम्हाला स्वामी जन्म मागतात की नाही. तो परमेश्वर महान आहे, आपण क्षुद्र आहोत तरी पण देव आपल्याला जन्म मागतो की नाही. हे परमेश्वराचं अवतार्य आहे. आणि म्हणून सामान्य मागत असतो परंतु मोठा देत असतो, हे औदार्यपणाचं लक्षण आहे. मानव जो आहे तो पशु पक्ष्यांच्या तुलनेमध्ये मोठा आणि देवाच्या तुलनेमध्ये खूप क्षुद्र आहे. आपल्याला वाटतं आपल्याकडे खूप आहे पण आपल्याकडे काही नसतो. खरे क्षुद्र आपणच असतो, हे आपल्याला नंतर समजतं. अर्ध जग जिंकल्यानंतर सिकंदर राजा मृत्यूच्या दारामध्ये उभा असताना मृत्यूनंतर त्याने सांगितलं माझे तिरडीवरचे हात खाली लोंबते ठेवायला सांगतो.
का सांगतो? तो म्हणतो जे काही मी सगळं कमवलंय सगळं क्षुद्र आहे हे लोकांना समजलं पाहिजे. सिकंदराने सगळं जग जिंकलं, लोकांना मारलं, त्याने जिंकलं सगळं. नंतर मरते समय त्याला कळलं की अरे बापरे, सगळं हे क्षुद्र आहे, आपल्याला पण हे काहीच नाहीये. म्हणून त्याने ते हात बाहेर ठेवायला सांगितले. फक्त आपल्याला वाटतं आपल्याकडे सगळंच आहे, सगळा क्षुद्र हा जीव सांगितला. देवतेपेक्षा क्षुद्र कोण? जीव सांगितलेला आहे. सिकंदरचं उदाहरण लक्षामध्ये ठेवा. म्हणून जीव कसा आहे? स्वच्छ आहे, स्वच्छ असमर्थ आहे. स्वच्छ म्हणजे हीन आहे. म्हणून केशरदास म्हणतात की मज स्वच्छाते केले दाता, आपण पी झालासी मागता, जन्मदया मनसी अनंता, परी मी देची ना. हे देवा, मी तो असमर्थहीन आहे, तरी पण तू मला मागितलं, तू दाता झालास, मला मागतो आहे. एक जन्म मला मागितला, परी मी देची ना, नाही दिला मी. प्रपंचाला दिला, देवतेला दिला, नाना योनींना जन्म दिला, परंतु मी देवा तुला जन्म दिला नाही. हे शुद्धत्व आपलं आहे. ज्याप्रमाणे आई असते ते आपल्या बाळाला राजा म्हणते. खरं तर ते बाळ फाटक्या गोदडीवर झोपलेलं असतं, पण आई त्याला राजा म्हणून त्याला कुठे बसवते? राज सिंहासनावर बसवते. त्याची पात्रता आहे का तेवढी? नाही, तरी पण त्याला सिंहासनावर बसवलं. आईने आपल्या बाळाला मोठं केलं. तसं हा जीव अनेक योनीमध्ये दुःख भोगतो, नाना प्रकार दुःख भोगतो, तरी पण परमेश्वराला दाता म्हणतो आहे. हे परमेश्वराचं मागणं जीवाकडे आहे. ज्याच्याकडे काही जो फाटका आहे तरी पण देव त्याची अपेक्षा करतात. एकांतामध्ये राहून, एकटा राहून परमेश्वर जगाची काळजी घेतो, तर त्या देवाला जीवाने काबर ओळखू नये? हे आश्चर्यच आहे की नाही? आणि म्हणून पात्रता नसताना मोठेपण देणं हे सुद्धा एक प्रकारचं प्रसन्नतेचे लक्षण आहे. दत्तात्रेय प्रभूंच्या अधिकारात जीव गेली, त्यांची पात्रता नव्हती, तरी पण देव त्यांच्यावर प्रसन्न राहिले, त्यांना प्रसन्नतेने दिलं. आपली एवढी पात्रता नाहीये, तरी पण परमेश्वर आपल्यावर प्रसन्न राहतो, आपल्यावर प्रसन्न राहतात का? हे सुद्धा परमेश्वराची एक प्रकार त्याची प्रसन्नता सांगितलेली आहे. पात्रता नसताना जेव्हा उदारता दाखवली जाते, ही त्यांची प्रसन्नता असते. आपण नाही का म्हणत बापरे त्यांनी किती उदार मनाचे आहे, आपली तेवढी पात्रता असते का? पण समोरच्याने आपल्याविषयी उदार मन केलं, ही त्यांची पात्रता, ही त्यांची प्रसन्नता असते. आणि म्हणून दत्तात्रेय प्रभू जे प्रसन्न आहे त्याचं कारण ते सांगितलं की त्यांच्याकडे उदारता आहे, औदार्य आहे. आणि या जीवाला, क्षुद्र जीवाला दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या सानिध्यानामध्ये ठेवून त्याचा अधिकार घडवला. त्यांना जे काही आहे त्यांना ते दिलं. हेच दत्तात्रेय प्रभूंची प्रसन्नता आहे. म्हणून या श्लोकामध्ये आपण शिकलो की आपल्या जीवनामध्ये जो प्रसन्न परमेश्वर आहे तो प्रसन्नतेने आपल्याला प्राप्त करायचा आहे. म्हणून लक्षामध्ये ठेवा, आवडी ठेवा, आणि जी क्रिया करता ती प्रसन्नतेने करावी. जो प्रसन्नच आहे, आपण सुद्धा तशा प्रकारे क्रिया केल्यानंतर तो सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतो. आणि परमेश्वराचं मुख प्रसन्न कधी होतो? माणसाचं तोंड बघून नाहीये, तर परमेश्वराचं मुख पाहिल्यानंतर एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होते. म्हणून कवींनी दत्तात्रेय प्रभूंना वंदन केलं. कवीनीच नव्हे तर तिन्ही लोकातील देव, ब्रह्मा विष्णू मग जेवढे काही सगळे आहेत, जेवढे सगळे देवाच्या मूर्तीला पाहून नमस्कार करतात आणि प्रसन्नही होतात. ही प्रसन्नता परमेश्वराकडे आहे हे त्यांनी सांगितलं. पुनश्च उच्चारण करूया आपण 7वी टीका. प्रसन्न वदनम देवम, प्रसन्न वदनम देवम, त्रैलोक्य लोकवंदितं, त्वां नमामि जगत्रात, दत्तात्रेय नमस्तुते. हे प्रसन्न असलेले दत्तात्रेय महाराजा, मी तुम्हाला पुनश्च एकदा नमस्कार करतो. जो जगाचा पालन करता आहे तो परमेश्वर प्रसन्न आहे, त्याला मी नमस्कार करतो, असं कवी म्हणतात. ही टीका संपली. 24 तारखेला आपल्याकडे पोथी येणार नाही आहे, कारण की 24 तारखेला बाणखेड या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंचा रोट उपहार महोत्सव संपन्न होतो आहे. धर्मप्रबोधन आहे.
धर्मवार्ता आहे, मंगळ भेटकाळ आहे. आपण या कार्यक्रमामध्ये या आणि या ग्रुपमधले जे असतील या कार्यक्रमासाठी आलेले त्यांनी मात्र काय करा, मला ओळख द्या की बाबा मी तुमच्या ग्रुपमध्ये आहे, हा परिचय मला द्या, नंतर मलाही समजेल. एवढंच सांगतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.